आणि कार्यकर्त्यांची आतषबाजी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। दिल्ली विधानसभा निवडणुकीचा हा निकाल का महत्त्वाचा आहे तर 27 वर्षांनंतर दिल्लीत भाजपचं कमळ फुललेलं आहे। मोदींच्या विजयानंतर दिल्ली विधानसभेची सत्ता पहिल्यांदा आज भाजपकडे आली आहे। हॅट्रिक झाली मोदींची देशात केंद्रात सत्तेची, पण दिल्ली त्यांना जिंकता आलेली नव्हती। पण यावेळी पहिल्यांदाच मोदींच्या विजयानंतर दिल्ली विधानसभेची सत्ता भाजपकडे आली आहे, त्यामुळे भाजपसाठी हा विजय महत्त्वाचा आहे। भाजपचा वोट शेअर 10% वाढलाय। जो त्यांचा मतदार होता तो मोठा वाढला। आपकडून 10% मतदार हा भाजपकडे गेला। आपचं नुकसान झालं। दिल्लीकरांनी काँग्रेसला तर साफ नाकारलं। तिसरी विधानसभा ही 2015, 2020 आणि 2025 या तीनही विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला शून्यावर बाद व्हावं लागलं। महिन्याला दरमहा 2,500 रुपये मानधन देण्याची घोषणा भाजपनं केली। गरीब महिलांना LPG सिलेंडरवर 500 रुपये अनुदानाची घोषणा करण्यात आली। होळी आणि दिवाळीला 1 सिलेंडर मोफत देणार असं सांगण्यात आलं। मातृ सुरक्षा बंधन योजनेअंतर्गत 6 पोषण किट्स देण्याचं सांगण्यात आलं। गर्भवती महिलांना 21,000 रुपये देणार अशी घोषणा करण्यात आली। वंचितांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ देऊ असंही भाजपनं आश्वासन दिलं। 60 ते 70 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांची पेन्शन 2,000 रुपयांवरून 2,500 रुपये करणार असंही सांगितलं गेलं। 70 वर्षावरच्या ज्येष्ठ नागरिक, विधवा, निराधार महिलांचं पेन्शन 2,500 रुपयांवरून 3,000 रुपये करण्याचं आश्वासन दिलं गेलं। तर दिल्लीतल्या विधानसभा निवडणुकीमध्ये 70 जागांपैकी 70 जागांची आता आघाडी आपल्या हाती आली आहे। अनेक त्यातले विजय सुद्धा आहेत। 47 जागांवरती भाजप आघाडीवर आहे। 23 जागांवरती आम आदमी पक्ष अडखळला। काँग्रेस मात्र शून्यावर बाद झाला। एक्झिट पोल तंतोतंत खरे ठरलेले आहेत आणि ज्या प्रकारे 47 जागांवरती भाजप विजयाच्या दिशेने आगेकूच करतंय, तर 23 जागांवरती आम आदमी पक्षाचे शिलेदार मजबूतीने पुढे जात आहेत। ते पाहता चित्र जवळपास आता स्पष्ट होतंय।